नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. तर आजच्या या घरोघरी मातीच्या चुली या भागामध्ये आता ओवी ही हाताला धरून सुमित्राला घेऊन बाहेर येते. कारण आता सुमित्रा तर ऐश्वर्यावर इतकी ओरडलेली असते, म्हणून आता ओवीला खूप असं हसायला येत असतं. त्यावर आता ओवी हसत असते, तर सुमित्रा तिला विचारते की काय ग ओवी, काय झालं हसण्यासाठी. तेव्हा आता ओवी ही हसतच म्हणते की आजी, अगं तू काय भारी असं मस्त त्या ऐश्वर्या आंटीला ओरडलीस. खरंच आजी सॉलिड आहे बरं का तू. आज मला बरं वाटलं की तिने कसं मला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं ना. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो, पण ते सुद्धा पहिल्यांदा आणि शेवटचं, आणि यापुढे तुझ्याशी ओवी असं कोणीही कधी नाही वागणार. आणि तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव की तू सुद्धा कुणाला घाबरायचं नाही. तेव्हा ओवी म्हणते की हो आजी, अगं मी कुणाला सुद्धा घाबरणार नाही, कारण माझी ब्रेव आजी माझ्या सोबत आहे ना. त्यावर आता सुमित्रा विचारते की ओवी, फक्त तू माझं एक काम करशील ना. तर लगेच ओवी म्हणते की आजी एक काय, अगं दोन सांग. तर लगेच सुमित्रा म्हणते की अगं ओवी, आज जे काही घरात झालेलं आहे ना. तर ओवी म्हणते की म्हणजे तू ऐश्वर्या आंटीला ओरडली तेच ना. तर सुमित्रा म्हणते की हो अगं, तेच कुणाला सांगू नको. कारण तेव्हा आता ओवी म्हणते की कळतं ना आजी मला. तर लगेच हॉट हॅपन्स आशीर्वाद बंगलोज, स्टे इन आशीर्वाद बंगलोज. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो. तर ओवी म्हणते की आजी बरं, मी आता घरी निघते, खूप उशीर झालेला आहे. तर सुमित्रा म्हणते की हो हो जा बाळा, जपून जा बरं का जरा. तेव्हा आता ओवी घरी निघून जाते. तर आता सुमित्राला तिची काळजी लागते की ही नक्की नीट जाईन ना घरी व्यवस्थित. त्यानंतर आता इकडे जानकी स्वयंपाक करत असते आणि कुकरची वाफ आहे तिच्या हातावर येते. तेव्हा तिला थोडंसं असं भाजल्यासारखं होतं आणि ती जोरात आई ग असे ओरडते. आणि परत तिला आता काळजी लागते की सौमित्र भाऊजी तर म्हणले होते चौकशी झाल्यानंतर ऋषिकेश घरी येतील, परंतु अजून कसे आले नसतील. मी फोन लावते तर फोन सुद्धा घेत नाही. मग काय करू, सगळं तर ठीक असेल ना. मग काय करू, मीच जाऊ का पोलीस स्टेशनला. नाही खरंच काय करू, माझा धीरच सुटत नाही. आणि तेवढ्यात आता जानकीला खूप अशी काळजी लागलेली असते आणि ओवी धावतच येते आई आई करत. तेव्हा आता लगेच ओवी घरी आल्यानंतर जानकी तिला प्रेमाने विचारते की काय ग, भेटलीस का तू तुझ्या मैत्रिणीला, आणि काय गप्पा मारले ना मैत्रिणीशी. तर ओवी म्हणते की आई खूप खूप. तर जानकी म्हणते की जा आता फ्रेश होऊ नये. आणि तेवढ्यात ओवी जायला निघणार, पण तिच्या खिशातून त्या सुंटवड्या खाली पडतात. तेव्हा जानकी त्या सुंटवड्या हातात घेते आणि काय ग ओवी सुंटवड्या. आणि जानकी लगेच विचारते की काय ग, कोणी दिल्या ग. तर ओवी म्हणते की मैत्रिणीने. तेव्हा लगेच जानकी विचारते की काय ग, तीच मैत्रीण ना की ज्या मैत्रिणीने तुला शिरा दिला होता. तेव्हा आता ओवी म्हणते हो हो तिनेच. जानकीला हसायला येतं, कारण जानकीने ओळखलेलं असतं की दुसरी तिसरी कोणी नसून ही मैत्रीण आपल्या आईच आहे. जानकी म्हणते की हरकत नाही, पुढच्या वेळेस आपण त्या मैत्रिणीला खाऊ देऊ, काही हरकत नाही. म्हणते की हो ना आई, नक्की देऊ. तर आता सुमित्रा दाराशी आलेली असते आणि ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते, कारण आता ओवी व्यवस्थित घरी जाते की नाही हे पाहण्यासाठी दारापर्यंत आपली सुमित्रा तिला पोहोचवायला येते. तेव्हा लगेच जानकी त्या सुंटवड्याचा वास घेते की खरंच वेलचीचा, त्या आल्याचा, सर्व काही किती छान असा वास सुगंध येतोय. तेव्हा आता जानकी म्हणते की काय ग, नाव काय आहे तुझ्या या नवीन मैत्रिणीचं, जिने तुला ही सुंटवडी दिलेली आहे ती. तेव्हा आता ओवी म्हणते की आई, अगं ही ना माझी नवीन मैत्रीण आहे. म्हणजे नवीनच आहे म्हणजे जुनीच पण आहे. जरा ती दुसऱ्या वर्गात गेली होती ना, आणि आता आम्ही परत एकत्र आलोय, तिने दिली ही वडी. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी, तुला ह्या मैत्रिणीचं नाव मी कधीच विचारणार नाही आणि तू सुद्धा सांगू नको, पण दोघीही छान असे आनंदात एकत्र राहा आणि ही सुंटवडी खोकला आल्यानंतर खायची, कारण खोकला हा अगदी चुटकीसर बरा होतो. तर आता सुमित्राला हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. त्यानंतर मात्र आता लगेच जानकीला त्या मागच्या वेळेस जे काही सुंटवड्या आई बनवत होत्या ते सर्व काही क्षण आठवतात की आईने प्रेमाने सुंटवड्या केल्या होत्या. आणि जानकी तेथे अगदी सुगंधाने येते आणि विचारते की काय आई, अहो सुंटवड्या, आणि करतात कुणासाठी. घरामध्ये तर कोणी सुंटवड्या खात नाही. खोकला आला, सर्दी झाली तर लगेच औषध घेतात. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं मग तुझी लाडकी लेक ओवी, अगं तिच्या समोर फक्त औषध घेऊन जा, लगेच अंगणात पळून जाते. तेव्हा आता जानकी म्हणते की अच्छा अच्छा, म्हणजे
एवढा सगळं काही जो सुंटवड्याचा घाट आहे तो आपल्या लाडक्या नातीसाठी दिसतोय, पण मला एक गोष्ट सांगा की आई तिला इतकं लाडावून कोणी ठेवलं ते सांगा बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो आहेस ती माझी लाडाची लेक. तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो प्रत्येक घरामध्ये अशी लाडकी आजी हवी. तर आता सुमित्रा त्या वड्या तयार करते आणि म्हणते की खाऊन बघ सांग बरं मला कशी झाली. तेव्हा जानकी हसून म्हणते की काय नातीच्या अगोदर चक्क माझा मान पहिला. जानकीला आता ते सगळं काही आठवतं आणि जानकी म्हणून जाते की आई तुमच्या सारखीच ही सर्व काही सुंटवडी. आणि सुमित्रा सुद्धा हे ऐकते आणि ओवी समोर आता जानकी पुढचं बोलायचं थांबते. तेव्हा जानकी ओवीला म्हणत असते की ओवी ही फक्त सुंटवडी नाही तर यात मायेचा सुगंध आहे, साखरेसारखा प्रेमाचा गोडवा आहे, मैत्रीची ऊब यात आहे, जीवाला जपेल असं सर्व काही यात घातलं ग. तुमची मैत्री सुद्धा या सुंटवडी सारखी आहे. ज्या मैत्रिणी तुला ही सुंटवडी दिली ना तिला कधीच अंतर देऊ नको, तू तिच्यावर खूप प्रेम कर. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा हे सर्व ऐकते आणि सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा खूप असं पाणी येत असतं आणि जानकी सुद्धा हे सर्व काही ओवीला रडतच सांगत असते. तेव्हा ओवी सुद्धा खुशून म्हणते की आई अगं मी माझ्या मैत्रिणीला केव्हाच अंतर देणार नाही, मी सुद्धा अगदी खूप असं प्रेमाने तिच्याबरोबर वागत राहील. त्यानंतर आता सुमित्राचे हे सर्व ऐकून अगदी जानकीचा तिला अभिमान वाटतो आणि डोळे भरून येतात. म्हणून आता खुशून सुमित्रा तेथून जायला निघते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश हा पोलिसांना घेऊन सारंगच्या ऑफिसमध्ये येतो, सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या. आणि तेथे मात्र सारंग ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसलेलाच असतो आणि आता ऋषिकेश जोरात ओरडतच येतो की सारंग. तेव्हा लगेच सारंग हा ऋषिकेशशी काही बोलत नाही आणि सारंग त्यांना विचारतो की काय झालं माने साहेब, इन्स्पेक्टर साहेब, अहो इतके का ओरडत आलात तुम्ही. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब माने सांगायला सुरुवात करतात की हे बघा सारंग रणदिवे, तुम्ही जे काही ऋषिकेश रणदिवे यांच्यावर तुम्ही जी काही कंप्लेंट केली त्याची सर्व चौकशी आम्ही केली, परंतु यांच्या विरुद्ध कोणताही असा पुरावा समोर नाही आलेला आणि ज्यांनी हे ऑफिस तोडण्याची सुपारी घेतली होती ती माणसं सुद्धा आम्हाला कुठेच सापडलेली नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की याच्या बायकोला विचारा ना, तिला माहिती असेल की ते माणसं कुठे असतील आणि कदाचित तिनेच कुठेतरी त्यांना लांब बाहेर काढून दिलं असेल. आता सारंग म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब हे बघा यांना तुम्ही बजावून ठेवा की माझ्या बायकोच्या विरोधात कोणताही एकही पुरावा जर नसेल तर तिच्या विरुद्ध कोणताही एक शब्द अपशब्द ऐकून घेणार नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. आणि काय माहीत की माझं ऑफिस फोडण्यासाठी यांनीच माणसं पाठवलेली असणार. तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा राग येतो. ऋषिकेश रागाने म्हणतो की हे बघ आम्ही तुझ्यासारखं इतकं नीच पातळीचं नाही आणि तुझ्या बायकोसारखं इतक्या खालच्या पातळीला सुद्धा मी नाही उतरलो, हे गोष्ट कळली असेल ना. हे ऑफिस आहे ना ज्यावर तू अगदी हक्क गाजवतो ते माझ्या कष्टाने मी उभं केलेलं आहे, अगदी माझ्या बुद्धीने आणि जिद्दीने ही सुमित्रा एंटरप्राइज कंपनी नावाला आलेली आहे, ही गोष्ट लक्षात घे. आणि मीच उभा केलेल्या ह्या वास्तूला मीच नासधूस केली, हे बोलायला सुद्धा लाज वाटते का तुला. त्यावर आता सारंग म्हणतो की लाज कशाला वाटायला पाहिजे, मी काही खोटे आरोप करतोस का. आणि हे बघ इन्स्पेक्टर साहेब व्हिडिओमध्ये मला जे काही दिसलं ना त्या आधारावर मी तक्रार ही केलेली आहे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की परंतु सिद्ध तर काही झालेले नाही, आता मी सिद्ध करून दाखवेल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवल्यानंतर तुम्हाला तुमची लायकी दाखवतो आणि काय आहे ते सर्व दाखवतो. तेव्हा आता ऋषिकेश पुढे येतो आणि सारंगच्या अंगावर येत असतो की सारंग हे बघ या घरातून बाहेर पडल्यानंतर फक्त माझी मुलगी आणि बायको माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. अरे तुम्ही सर्व रणदिवे तर माझ्या गिनतीत सुद्धा येत नव्हता. तुमच्या सर्व काही ज्या सगळ्यांचा हिशोब मी चुकता करणार आहे आणि सगळ्यात अगोदर मात्र तुला धडा शिकवणार आहे. नासधूस काय असते आता हे मी तुला दाखवून देतो आणि ह्या फुकट मिळालेल्या कंपनीच्या जोरावर तू इतका मिरवतोस, इतका रुबाब मारतो. ह्या सुमित्रा एंटरप्राइजच्या कंपनीत मी माझी कंपनी उभी करतो की नाही हे बघतच राहा तू सारंग. नुसती कंपनी नाही तर ज्या घरामध्ये आणि ज्या कंपनीमध्ये तू मानाने मिरवतोस ते सगळं काही हिसकावून घेईन, हे ऋषिकेश रणदिव्याचं चॅलेंज आहे, हे लक्षात ठेव. आपापली कंपनी घेऊन आपण मार्केटमध्ये भेटूयात, चल तयार राहा, असे तोऱ्यात उत्तर देऊन आता ऋषिकेश देते त्या सारंगला चॅलेंज देत निघतो. सारंग तर पूर्णपणे आता घाबरून जातो, पूर्णपणे तो घाबरलेला असतो. ऋषिकेश पुढे आता नक्की काय आहे हे त्याला माहिती नसतं. ऋषिकेशने त्याला दिलेलं हे चॅलेंज आता ऋषिकेश पूर्ण करून दाखवणार असतो. परंतु आता सारंगला तर इतकी भीती वाटते
त्यावेळी तो फक्त आपला गाल चोळत असतो, कारण ऋषिकेशने मागच्या वेळेस त्याच्या कशी कानामागे दिलेली असते हे सर्व काही त्याला आठवतं. त्यानंतर मात्र आता इकडे ओवीला अगदी मिठीत घेत जानकी आता सर्व काही आवरून घेते आणि आता देवघरासमोर देवघर व्यवस्थित आवरून देवाची पूजा करत असते. देवाला ऋषिकेशसाठी प्रार्थना करते की देवा काही कर, पण ऋषिकेशला सुखरूप घरी घेऊन ये. त्या ऐश्वर्याने सारंग भाऊजींना फितवलं आणि सारंग भाऊजींनी सुद्धा स्वतःच्या भावावरच पोलीस कंप्लेंट केली. देवा हे सगळं काय चाललं माझ्या कुटुंबात? ऋषिकेशने सुद्धा डोक्यामध्ये राग घालून घेतला. देवा अरे रागाच्या भरात त्यांच्या हातून सुद्धा काही घडायला नको, त्यामुळे देवा तूच आता माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, माझ्या घरावर कोणतंही संकट यायला नको, कुठलंच संकट नको रे देवा. म्हणून जानकी आता देवासमोर रडत असते आणि देवाला प्रार्थना करते. तेवढ्यात आता ओवी येते आणि आई, तेव्हा आता ओवी म्हणते की आई, अगं आई बाबा कुठे आहे? तर जानकी म्हणते की हो ना बाळा, परंतु परत ती शांत होते, कारण आता ओवीला नक्की काय सांगू हे काही जानकीला सुचत नाही. तर जानकीला खूप असं वाईट वाटतं. ओवी विचारते की अगं सांग ना आई, बाबा कुठे आहे? ते तर दिसतच नाही, कुठे गेलेले आहे? ते अजूनपर्यंत आले सुद्धा नाहीत, सांग ना अगं आई बाबा कुठे आहे? तेव्हा आता जानकी म्हणते की आता नक्की काय उत्तर देऊ, आणि परत ती ओवीला समजवण्यासाठी म्हणते की अगं बाबा बाहेरगावी गेले, येण्यासाठी थोडासा उशीर होईल, मला एक गोष्ट सांग, तू होमवर्क केला का? त्यावर आता ओवी म्हणते की नाही ग आई. तर जानकी म्हणते की अगं मग कोण करणार, चल बरं होमवर्क करून घे. तर ओवी लगेच उठते आणि होमवर्क करण्यासाठी आपली स्कूल बॅग हातामध्ये घेऊन तेथे ती खाटावर त्या बसते आणि होमवर्क करायला घेते. आणि जानकी देवघरासमोर हात जोडून बसते, देवाला प्रार्थनाच करत असते. आणि तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो. तर आता ऋषिकेश आल्यानंतर ओवी खूप खुश होते आणि बाबांना विचारते की काय हो बाबा तुम्ही आलात? तेव्हा आता जानकीला खूप आनंद होतो. जानकी लगेच उठते आणि ऋषिकेश जवळ येते. ऋषिकेश तुम्ही ठीक तर आहात ना? तुमच्या वाटेकडे मी डोळे लावून बसले होते, किती वेळ येण्यासाठी, किती उशीर लावला तुम्ही? आणि तुम्हाला पोलिसांनी, आणि परत आता ओवी तेथे असते म्हणून ती बोलायची बंद होते आणि ओवीकडे बघत असते. तर जानकी आता ओवीला म्हणते की ओवी बाळा तू आतमध्ये जा ना अभ्यासाला. तर ओवी लगेच तयार होते आणि आपली स्कूल बॅग घेऊन ओवी लगेच अभ्यासासाठी आत जाते. तर जानकी ऋषिकेशला विचारत असते की आहो तुम्हाला पोलिसांनी सोडले ना, आणि परत तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवणार नाही ना? त्यावर आता ऋषिकेश शांत असतो आणि तो जानकीला म्हणतो की तू मला पाणी तर देशील ना पिण्यासाठी? तेव्हा आता जानकी म्हणते की हो सॉरी, आणि लगेच घाईने ती पाण्याचा ग्लास भरून घेते आणि ऋषिकेशला पाणी प्यायला देते. तेव्हा मात्र आता परत ती लगेच विचारते की सांगा ना अहो काय झालं, पोलिसांनी काही तुम्हाला त्रास तर दिलेला नाही ना? ऋषिकेश मात्र काही उत्तर देत नसतो आणि तो खाटावर जाऊन बसतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो मी तुम्हाला काय विचारते? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की चौकशी सकाळी संपली. तर जानकी विचारते की काय सकाळी संपली? मग तुम्हाला घरी येण्यासाठी इतका वेळ का लागला? तर आता ऋषिकेश रागाने म्हणतो की एकाचा हिशोब चुकता करायचा होता आणि त्याचा हिशोब चुकता करायला मी गेलो होतो, त्याचं आता पूर्ण आयुष्याचं गणित बदलणारच आहे. त्यावर आता जानकीला टेन्शन येतं. जानकी ही घाबरतच ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश अहो तुम्ही नक्की काय बोलतात हे मला काही कळत नाही, कसलं गणित आणि कुणाचा हिशेब? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग सुमित्रा रणदिवे, अगं माझी सुटका झाल्यानंतर मी पोलिसांना घेऊन त्याच्याच ऑफिसमध्ये गेलो होतो. तेव्हा आता तेथे गेल्यानंतर आता ऋषिकेशने सारंगला काय काय चॅलेंज दिले की ह्या सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या विरोधात मी माझी कंपनी उभी करेल आणि ते पण लवकरच, त्यामुळे आपापली कंपनी घेऊन आता आपण मार्केटमध्ये भेटूयात असं आता चॅलेंज केलेलं सर्व काही तो जानकीला सांगतो. तर जानकीला हे ऐकून खूप मोठा असा धक्काच बसतो. म्हणते की काय ऋषिकेश काय बोलतात? तर ऋषिकेश म्हणतो की हो आजवर त्यांनी तुझ्यावर चुकीचा कलंक लावला होता आणि माझ्यावर खोटी केस करून कहर केला होता, त्यामुळे आता सहन करण्याचे दिवस संपले, आता मात्र अद्दल घडवण्याचे दिवस आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जाऊन मी माझ्या स्वतःची कंपनी उभी करेल, सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला बुडवून नष्ट करेल, हेच माझं कायमचं ध्येय असेल. जानकी हे बघ मी माझ्या कंपनीला इतकं मोठं करेल की चंद्राकडे बघताना मान तसं वर मान करून माझ्या कंपनीकडे त्यांना बघावं लागेल, म्हणजे सूर्याकडे बघितल्यासारखे डोळे अगदी दिपतील त्यांचे. तू बघतच राहा की जानकी त्या सारंग सोबत जी आता पैंजवी लावली ना ती जिंकणारच. जानकीला मात्र वाईट वाटतं. जानकी म्हणते की ऋषिकेश पैंज तर तुम्ही जिंकतालच, परंतु आपल्या माणसांना तुम्ही गमवाल त्याचं काय? तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश रागानेच उठतो आणि जानकी मी तुला किती वेळ सांगू समजावू, अगं माझी फक्त 2च माणसं आहेत, तू आणि ओवी बास, बाकी मी कुणाला सुद्धा भीक घालत नाही, परंतु भिकेला मात्र मी नक्की लावणार. तो सारंग रणदिवे आजपासून पक्का माझा वैरी आहे आणि त्याला तर इतका भिकेला लावेन नाही मी स्वतःची कंपनी त्याला विकायला लावली तर
धर्म हा स्वतःचा माझा शब्द आहे, मी सुद्धा नावाचा ऋषिकेश नाही. त्यानंतर मात्र आता सारंग घरी येतो. सारंग तर खूप असं घाबरलेलं असतो आणि जे काही आता ऋषिकेश त्याला बोललेलं आहे, पैंज लावलेली आहे, ते सर्व आता ऐश्वर्याला सांगतो. ऐश्वर्याला मात्र हसायला येतं. ऐश्वर्या म्हणते की काय म्हणजे आता ऋषिकेश दादा आपल्या कंपनीला बुडून दुसरी कंपनी उघडणार आहे त्यांची. तर सारंग म्हणतो की हो. आणि हे बघा ऐश्वर्या दादा खूप असा भडकला होता आणि त्याने मला ऐश्वर्या चॅलेंज सुद्धा दिलं आणि बिझनेसच्या बाबतीत मात्र दादाचं डोकं खूप असं तरबेज आहे. मला पूर्ण खात्री आहे की जर दादाने ठरवले तर उद्या मात्र त्याची कंपनी दादा खूप अशी आपल्या कंपनीपेक्षा मोठी करेल आणि त्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग मी असं होऊन देईल असं तुम्हाला वाटतं का? अहो सारंग मी तिथे तुमच्याबरोबर उभी आहे, माझे डॅडा सुद्धा तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. पण हे बघा अहो सारंग त्या लोकांच्या तोंडात फक्त जोर आहे परंतु माझ्या डॅडाच्या हातात पॉवर आहे आणि जेव्हा पॉवर हातामध्ये असते ना असं चुटकी वाजवत आणि मूठ दाबत म्हणते की समोरचे असे गार होतात. त्यामुळे सारंग अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता सारंग लगेच खुश होतो आणि खुश होऊन ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या खरंच अहो तुमच्या या बोलण्याचा किती आधार मला वाटतो की या घरात फक्त तुम्हीच अशा आहात की मला तुमचा खूप असा अभिमान वाटतो आणि आधार सुद्धा. या घरामध्ये फक्त तुम्हीच सर्वात जास्त माझा विचार करतात. तेव्हा आता ऐश्वर्याच्या तर अगदी मनासारखं होत असतं आणि ती तर आतमधून खूप अशी खुश होते आणि मुद्दाम थोडंसं हळवं होण्याचा प्रयत्न करते, डोळ्यात पाणी आणते आणि तिला आता सुमित्रा जे काही तिला बोललेली असते, तिचा अपमान केलेला असतो ते सर्व तिला आठवते आणि लगेच ती सारंगला म्हणते की असंच विचार तुमच्या घरच्यांनी माझा जर केला तर किती बरं वाटेल हो मला. म्हणून ऐश्वर्या डोळ्यामध्ये पाणी आणते. तेव्हा सारंग विचारतो की अहो ऐश्वर्या काही झालं का, सांगा ना ऐश्वर्या काय झालं. तर ऐश्वर्या लगेच डोळ्यामध्ये पाणी आणते आणि नाटकची ॲक्टिंग मात्र खूप छान करते. तेव्हा मात्र अवंतिका दरवाजाजवळून आपल्या रूममध्ये जात असते आणि आता यांचं जे काही बोलणं सुरू आहे तर ते अवंतिकाच्या कानावर पडतं म्हणून ती आता दरवाजाची थांबते. तर आता ऐश्वर्या नाटक करत म्हणत असते की हे बघा की आज ओवी आपल्या घरी आली होती. तेव्हा सारंग म्हणतो की काय सांगतात ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या रडतच नाटक करत म्हणते की अहो मागच्या वेळेस सारंग मी तिला या घरातून बाहेर काढून दिले होते परंतु आता तिची पावलं मात्र दारापर्यंतच आली होती, अगदी दाराच्या आतमध्ये सुद्धा. पण या सगळ्यात सारंग अहो मी काहीच करू शकले नाही कारण तिला हाताला धरून नानांच्या खोलीपर्यंत घेऊन जाणाऱ्या आपल्याच आई होत्या आणि खरं तर मी ही ओवी आणि आईच्या मध्ये यायला नको होतं. त्या ज्या पद्धतीत मला बोलल्या ना ते खरंच खूप असं वाईट होतं. तेव्हा आता ऐश्वर्या थोडंसं रडत असते. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो आई काय बोलली तुम्हाला सांगा ना ऐश्वर्या अहो सांगा. तर ऐश्वर्या खाली बेडवर बसते. नको सारंग नको सांगायला. सारंग आता ऐकायला तयार नसतो कारण तिला माहितीच असतं की सारंग आता माझ्याकडून काढूनच घेणार. सारंग म्हणतो की मला कळायलाच पाहिजे की आई तुम्हाला नक्की काय बोलली, तुम्हाला किती वाईट वाटलं हो, सांगा मला आई तुम्हाला काय म्हणाली. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच सांगायला सुरुवात करतात की आई मला असं म्हटल्यात की ऐश्वर्या तू गप्प बस नाहीतर तुझं थोबाड फोडायला मी मागे पुढे नाही बघणार. आणि आता रडण्याचे नाटक करून हे सर्व सारंगला सांगते. सारंग म्हणतो ऐश्वर्या काय सांगतात पण हे कसं शक्य आहे. तर ऐश्वर्या लगेच सारंगकडे पाहते. तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या मला असं म्हणायचं नव्हतं. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या मला असं म्हणायचं आहे की आई तुम्हाला असं बोलली परंतु ही आईची भाषा नाही, ती असं नाही बोलू शकत. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो आजी सुद्धा आईला असेच बोलल्यात की सुमित्रा काय ही तुझी भाषा, काय बोलतेस तू, मग सांगा ना सारंग अहो खरंच मी इतकी वाईट आहे का हो. तेव्हा मात्र आता सारंग ऐश्वर्याचा तो चेहरा धरतो, तिचे हात धरतो आणि नाही ऐश्वर्या अहो तुम्हीच असे नाहीत, आईने सुद्धा तुम्हाला असं बोलायला नको होतं. ऐश्वर्याचा हात हातामध्ये धरतो आणि खरंच मला खूप वाईट वाटलं हो. परंतु ऐश्वर्या लगेच हात बाजूला काढून घेते आणि डोळ्याचे पाणी पुसण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सारंग अगदी इतका वेडा होतो आणि विनवण्या करत असतो की प्लीज ऐश्वर्या अहो तुम्ही रडू नका. आणि अवंतिका मात्र हे सर्व काही ऐकत असते. ऐश्वर्या प्लीज अहो रडू नका, तुम्ही रडलात तर मलाच कसं तरी होतं हो, प्लीज अहो रडू नका, मी बोलेल आईशी, प्लीज अहो तुम्ही रडू नका आणि प्लीज तुम्ही आता अशी घर सोडून जाईल अशी भाषा प्लीज करू नका. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी भडकते आणि काय रे मी कशाला घर सोडून जाईल असं रागावून म्हणते. तेव्हा आता सारंग लगेच तटकन उठतो आणि काय म्हणतात ऐश्वर्या म्हणून सारंग आता खूपच घाबरतो. तेव्हा आता अवंतिका सुद्धा आता लगेच थोडीशी मागे लपते. तेव्हा आता ऐश्वर्या परत सारंगला सॉरी बोलते
आणि अहो टेन्शनमध्ये होते त्यामुळे आवाज माझा जास्त चढला आणि लगेच सारंगचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि प्लीज सारंग अहो मी असं टेन्शनमध्ये बोलले आणि मी कसं घर सोडून जाईल हो सारंग. अहो मी घर सोडून जाणं म्हणजे तुमच्यापासून दूर जाणं. सारंग अहो मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. सारंग अहो मी तुम्हाला असं एकटं नाही सोडू शकत. अहो सारंग मला काही माहिती नाही. तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता जा आणि आईशी बोला. त्यांना समजावून सांगा की त्या जे काही वागतात जे काही बोलतात ते चुकीचं आहे. त्यांनी खूप मोठी चूक केली. त्यांनी ताबडतोब हे सर्व बंद करावे. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो मी जातो जातो. तर अवंतिका लगेच पुढे बाजूला होते. तेव्हा सारंग पुन्हा थांबतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या आता मी गेलो असतो पण आता ती गोळ्या घेऊन आराम करत असेल. मी उद्या बोलतो ना त्यांच्याशी पण नक्की बोलेल मी आईशी न विसरता. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मात्र आता लगेच सारंगला मिठीत घेते आणि मिठीत घेतल्यानंतर मागून असं रागाने बुक्का दिल्यासारखं करते आणि मुद्दाम थँक्यू सारंग असं सुद्धा हळव्या आवाजात म्हणते. तेव्हा आता अवंतिका ही सर्व पाहते आणि अवंतिकाला मात्र खूप असा राग येतो. कसली नालायक बाई आहे सी. अगोदर आई आणि मुलामध्ये फूट तर पाडलीच आणि एका आजी आणि नातीमध्ये सुद्धा अंतर निर्माण करते. त्यामुळे काही झालं तरी आता सोमीला हे कळायलाच हवं. त्यानंतर मात्र आता काही शेतकरी घरी येतात आणि ऋषिकेश आपलं काही असं टिपण टापण त्याचं सुरू असतं आणि जानकी ही त्या ॲपबद्दल आता रामू काका सदाशिव काका यांना समजावून सांगत असते की हे ॲप कशी ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर त्यात काही मराठीत सुद्धा ऑप्शन येतात. तुमचं उत्पन्न किती झालं किती टन आहे ते इथे तुम्हाला ते अपलोड करायचे आणि शिवाय आणि उत्पन्नाच्या क्वालिटीनुसार आपण ते बाजारभाव ठरवलेले सुद्धा आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला क्लिक करायचं आणि हे बटन दाबलं की अपलोड झालं. तर शेतकरी आता हे सर्व ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर म्हणतात की खरंच एकदम सोपं आहे हे. तेव्हा आता जानकी त्या दोघांना म्हणत असते की तुम्हाला अवघड होईल असं आम्ही काही नाही करणार. तेव्हा आता रामू काका म्हणतात की खरंच काय जोडी आहे हो तुमची जानकी वहिनी. तुम्ही कठीणातलं कठीण जे काही आहे ते अगदी सोप्या भाषेत समजावतात आणि आपले ऋषिकेश दादा छोट्यातील छोटी गोष्ट अगदी मोठी करून सांगतात आणि ऋषिकेश त्यांच्याकडे पाहत असतो. तर आता ते पुढे म्हणतात की ह्या कंपनीचंच पहा. एखादा माणूस असता तर त्याने छोटी सुरुवात केली असती परंतु ऋषिकेश दादांनी तर मोठी कंपनी सुरुवात केली. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अहो ही कंपनी नाही छोटीशी ॲप आहे. तेव्हा आता रामू काका म्हणतात की नाही जानकी वहिनी आपल्या ऋषिकेश दादांनी कंपनी सुरू सुद्धा केली. ते पण आपल्या हक्काची कंपनी. आता फक्त रजिस्टर होण्याचं बाकी आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकीकडे पाहत असतो आणि जानकी ऋषिकेशकडे. कारण ऋषिकेशने जानकीला काही सर्व सांगितलं नसेल आणि एकदाही जानकीला त्याने काही विचारलं नाही. या अगोदर प्रत्येक गोष्ट तो जानकीला विचारून करत होता परंतु आता मात्र त्याने का मला विचारलं नसेल म्हणून जानकीला थोडंसं वाईट वाटतं. तेव्हा आता सदाशिव काका म्हणत असतात की हो आता लगेच जे काही लोन आहे ते रजिस्टर झाल्यानंतर लगेच कंपनीच्या कामाला सुरुवात होईल आणि ऋषिकेश दादांचं जे काही हे पैंज आहे ती अख्ख्या गावात पसरलेली आहे. अख्खं गाव त्यांच्या बाजूने आहेत आणि वहिनी आम्ही सुद्धा ठरवलं की आता आम्ही दादांच्या बाजूनेच काम करणार आहोत. तेव्हा आता रामू काका आणि सदाशिव काका म्हणतात की चला आता आम्ही येतो आणि त्यांना नमस्कार करतात आणि ऋषिकेश दादा आता आपण रजिस्टर ऑफिसमध्येच भेटूयात. तेव्हा आता जानकीला थोडंसं वाईट वाटतं. जानकी लगेच ऋषिकेशला ते दोघे गेल्यानंतर विचारते की काय हो ऋषिकेश हे काय. काल रात्रीच आपण याबद्दल बोललो होतो आणि कंपनी आणि हे सर्व काय आहे. तर ऋषिकेश म्हणतो की मी त्यांना अगोदर कालच हे सर्व सांगितले होतं आणि अगोदर सर्व काही रजिस्टर केले होते आणि नंतरच घरी आलो होतो. तेव्हा जानकी विचारते की म्हणजे तुम्ही प्रोसिजर केली म्हणजे तुम्ही सगळ्यांना विचारलं होतं फक्त मलाच विचारण्याचं तेवढं राहिलं होतं असंच आहे ना. अहो ऋषिकेश इतक्या तडकाफडकी हे अहो आज तर तुम्ही रजिस्टर करतात तुमच्या कंपनीचं नाव सुद्धा ठरलेलंच असेल मला काही हरकत नाही पण हे सर्व तुम्ही रजिस्टर करतात मला एकदा विचारायला हवं होतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय विचारणार होतो मी आणि तसेही आजकाल आपण एकमेकांना विचारतो तरी कुठे. माझ्या बर्थडेच्या वेळी तू इतका मोठा घाट घातला होतास मला काही विचारलं होतं का. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश तुमच्या वाढदिवसासाठी जे काही मी केलं ते का केलं हे तुम्हाला चांगलं माहिती होतं. मी फक्त रणदिवे कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातील जे काही तुमच्या माणसाविषयीचे गैरसमज आहे ते मिटवण्यासाठी. पण अहो तुम्ही जे काही करतात ते त्यांच्या विरोधात करतात. अहो त्यांच्या विरोधात तुम्ही कंपनी उभारतात. परंतु ऋषिकेश जानकीच्या कोणत्याही शब्दाकडे लक्ष देत नसतो. तो फाईल घेतो आणि परत तो कामाला लागतो. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश मी तुम्हाला काय विचारते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ ही आपली माणसं ही जी काही व्याख्या आहे ना ती कधीपासूनच वेगळी झाली. अगं आपले विचार सुद्धा पटायचे. एक विचार आपले असायचे पण ते आता नाही तर पूर्वी होते. अगं
आता तर आपले रस्तेच वेगळे व्हायला लागले. अगं तुला कितीही समजावले तरी सुद्धा तू तुझ्या रस्त्यावरून मागे फिरायला तयार आहेस का? नाही ना, मग मी काय करायची हे माझं मला ठरवून दे. कुठल्या वाटेने जायचं हे तू ठरू नकोस. आणि काय ग जानकी, तू त्या घराला एकत्र आणण्यासाठी हे सर्व करते आणि मी मात्र हे सर्व माझ्या मुलीच्या आणि बायकोच्या सुखासाठी करतो. कसं आहे की जानकी, अगं तुझ्या इतकं मोठं मन नाही माझं. मी माझ्या बायकोला आणि मुलीला कधीही दुःखात आणि त्रासात नाही बघू शकत. त्यामुळे तुला जे करायचे असेल ते तू कर आणि मला जे करायचे असेल ते मी करतो. जे मी ठरवलेलं आहे ते करून दाखवणारच जानकी, असं आता ऋषिकेश म्हटल्यानंतर जानकीला आता खूप असं टेन्शन येतं की आता ऋषिकेशला कसं समजावू हे तिला काही कळत नसतं. तेव्हा आता जानकीला अगदी खूप असं टेन्शन येत असतं की नक्की काय करू ते. आणि लगेच हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, आता यापुढे मी माझी दुसरी खेळी खेळणार आहे. आजपर्यंत जे काही टेंडर मी सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला मिळून देत होतो तेच टेंडर आज या वर्षी या कंपनीला मिळून देणार. तेव्हा आता लगेच जानकीला खूप असं टेन्शन येतं की ऋषिकेशने हा काय निर्णय घेतला असेल. तर सयाजीराव ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणत असतो की सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला मागे खेचून तिचा बोरा वाजवणार, त्यामुळे वाद कधी पेटवायची हे तू ठरव. त्यानंतर मात्र आता जानकीच्या हातामध्ये एक फाईल असते आणि जानकी म्हणत असते की काही झालं तरी ही कसोटी मी जिंकणारच. या नवीन कंपनीच्या मदतीने मी माझ्या नवीन जुन्या माणसांना जिंकणार. आणि तेवढ्यात मात्र आता घरामध्ये लाईट आलेली असते आणि जानकीची जी काही तिने कॅन्डल लावलेली असते तर आता तेथे प्रकाश पडतो आणि आता कोणीतरी पाऊल आता जानकीला आवाज येतो आणि जानकी ही घाबरते कारण ती फाईल तिने हातामध्ये घेतलेली असते. तर आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.